आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.
अभिनंदन. स्वराज्य हिंद सेनेची स्थापना केली या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी. त्यामध्ये महत्त्वाचा वाटा त्यांचा होता. आणि त्याचबरोबर ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवून मराठी मनाला एक स्फुल्लिंग देऊन पेटवलं, चेतवलं आणि मराठी अस्मिता जागृत केली आणि ठोसा देणारी पिढी तयार केली. आज सुद्धा त्यांच्या विचाराने तरुण तयार होतात. असे हिंदुहृदय सम्राट शिवसैनिकांचं दैवत यांची जयंती, त्यानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आता दीपक आढावांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. विचार फक्त ऐकण्यासाठी नसतात, ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणलं तर ते विचार आकार घडवतात. समाजाला आता ती गरज आहे. स्वाभिमान काय असतो ते बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आज हा महाराष्ट्र स्वाभिमान हरवलेला आहे. एक लाचार महाराष्ट्र अशा प्रकारची एक भास तयार केला गेला नाही. वास्तविकता तशीच झालेली. सर्व लोकांना लाचार करायचं फक्त सत्तेसाठी. बाळासाहेबांनी कधी सत्तेच्या मागे लागले लाथ मारली, पण स्वाभिमान कधी घाण ठेवला नाही. वर देशामध्ये रामाचं नाव घेतायत आणि रावण राज्य करतायत. फक्त राम फक्त नावासाठी. तसंच बाळासाहेबांचं नाव घेऊन हे आपली सत्तेची भूक भागवत आहेत. पण बाळासाहेबांनी जे महाराष्ट्राला दिलं ते विसरत आहेत. महाराष्ट्र एक स्वाभिमानी महाराष्ट्र, मराठी माणूस म्हणजे स्वाभिमानी महाराष्ट्र. आपण तो मंत्र घेऊन जायचा. आबा इथून पुढे महिलांनी सुद्धा शिकावं. या नवीन पिढी स्वाभिमानी कशी होईल, आमची मुलं मुली स्वाभिमानी कशी होतील. आम्हाला लाचार बनवायचा प्रयत्न सरकार करतंय, आम्ही त्याला ठोकर मारू अशा प्रकारची गरज आता या पिढीला आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.